नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची 213वी जयंतीनिमित्त असोसिएशन ऑफ मीडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडियाच्या सांगली जिल्हा शाखेच्या वतीने साजरी करण्यात आली। प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष ए.आय. मुजावर यांनी स्वागत केल्यानंतर आसमानीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते आचार्य जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। पाटील यांनी आजच्या दिवसाचे ऐतिहासिक औचित्य विशद केले। आचार्य जांभेकरांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी तसेच 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण नावाचे पहिले वृत्तपत्र प्रकाशित केल्याची माहिती दिली। त्यांना अगदी अल्प असे 34 वर्षाचे आयुष्य लाभले। 17 मे 1846 रोजी त्यांचे निर्वाण झाले। यावेळी सेवानिवृत्त माहिती अधिकारी रंगराव शिंपुगडे यांनी जांभेकर यांनी घालून दिलेल्या आदर्शाची माहिती दिली। यावेळी शशिकांत कुंभोजकर, अनिल आपटे, सतीश चव्हाण, मनीषा धारवडकर, ऋतुजा चव्हाण आदी उपस्थित होते। असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया ही राष्ट्रीय संघटना आहे। या संघटनेच्या वतीनं दरवर्षी मी बाळशास्त्री जांभेकरांची जयंती, पुण्यतिथी आणि पत्रकार दिन साजरा करत असतो। आज बाळशास्त्री जांभेकरांची जयंती आहे। जयंतीनिमित्त आता आज त्यांना फोटोला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली। 20 फेब्रुवारी 1812 साली त्यांचा जन्म झाला आणि 17 मे 1846 साली त्यांचं निर्वाण झालं। 34व्या वर्षी 34 वर्षात त्यांनी पत्रकारितेत, मराठी पत्रकारितेत भरीव अशी कामगिरी केली। 6 जानेवारी 1832 साली त्यांनी दर्पण म्हणून मराठी वृत्तपत्र चालू केलं, त्याचं प्रकाशन केलं। 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, पण साधारणपणे सर्व लोक 6 जानेवारी हीच बाळशास्त्री जांभेकरांची जयंती समजून साजरा करतात। तर त्याच्याऐवजी पत्रकार दिन म्हणजे दर्पणचं जे प्रकाशन पहिलं दैनिक त्यांचं हे निघालं, नियतकालिक, त्याचं 6 जानेवारी हा वर्धापन दिन आहे। तर 6 जानेवारी 1832 साली पहिलं वृत्तपत्र आपला सुरू झालं। म्हणून यांच्या जीवनात 20 फेब्रुवारी 1812 हा जन्मदिवस, 6 जानेवारी 1832 हे दर्पणचं प्रकाशन दिन आणि 17 मे 1846 हे त्यांची पुण्यतिथी साजरी करावी अशी माहिती मी आता देत आहे। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।